बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. 60 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे आणि वेगवेगळ्या इतर 10 सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवीन वर्षानिमित्त 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 10 मोठ्या भेटवस्तू देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला होता. त्या निर्णयानुसार या 10 वस्तूंचे वाटप आजपासून नवीन वर्षाच्या निमित्ताने सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक आपल्याला मतदान करतात, परंतु आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही ठोस सुविधा देण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांनो, तुमचं वय जर 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्हालाही या 10 वस्तूंचा लाभ नवीन वर्षाच्या निमित्ताने आजपासून प्राथमिक स्वरूपात देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मागील आठवड्यात याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर नवीन वर्षाच्या निमित्ताने आजपासून या वस्तूंचे वाटप सुरू करण्यात आले आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन मागील आठवड्यात सुरू होते आणि त्याच्या शेवटच्या दिवशी सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या 10 वस्तूंचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. अखेर नवीन वर्ष उजाडताच सरकारच्या माध्यमातून या वस्तूंचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आता अधिकृत माहितीनुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणे सरकारला अत्यंत गरजेचे वाटत आहे. कारण या वयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो आणि दिवसेंदिवस आजार वाढत चालले आहेत. म्हणूनच 2026 हे नवीन वर्ष गोड करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला होता आणि दिलेला शब्द पाळत आजपासून या लाभाचे वाटप सुरू झाले आहे. मात्र आता प्रश्न असा आहे की सर्व ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ मिळणार आहे का? तर उत्तर आहे नाही. फक्त मोजक्या आणि पात्र ज्येष्ठ नागरिकांनाच हा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. सर्वात पहिली अट म्हणजे तुम्ही 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक आहे. यासाठी तुमचे आधार कार्ड तपासले जाणार आहे. आधार कार्डवरून सरकारला हे समजणार आहे की तुम्ही खरोखरच 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आहात की नाही. जर तुम्ही पात्र ठरलात तर या वस्तू मोफत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात तुम्हालाही लाभ घेता येणार आहे. सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे की तुम्ही शेतकरी असाल, मजूर असाल, बांधकाम कामगार असाल, भाजी विक्रेते असाल, पेन्शनधारक असाल किंवा कोणत्याही प्रकारचे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असाल, तुमच्या घरातील आईवडील, सासरे किंवा कोणीही 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असतील, आधार कार्डवर तपासणी झाल्यानंतर वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे आढळल्यास तुम्हालाही राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणून गणले जाईल आणि तुम्हालाही या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपात लाभ मिळू लागेल. तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये या वस्तूंचे वाटप सुरू झाले आहे. कुठे जाऊन हा लाभ घ्यायचा आहे याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की सरकारने अचानक ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय का घेतला. राज्यात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जे खूप शिकलेले आहेत, काही शहरात राहतात, काही शिक्षक होते आणि निवृत्त झाले आहेत, काही सैन्यात होते, काही कलेक्टर कार्यालयात काम करत होते आणि निवृत्त झाले आहेत. अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांनी शासनाला परिपत्रक दिले होते की वय झाल्यामुळे काम करता येत नाही, मुलं सांभाळत नाहीत, खायचं प्यायचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. नवीन वर्ष उजाडले आहे, जानेवारी महिना सुरू झाला आहे आणि या 10 वस्तू मोफत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी या 10 वस्तू मिळणार आहेत आणि त्या 10 वस्तू कोणत्या आहेत हे आपण पुढे पाहणारच आहोत.
परंतु त्याआधी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की या 10 वस्तूंसाठी कोणकोणते ज्येष्ठ नागरिक पात्र ठरणार आहेत. कारण सरकार काय म्हणतं, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ द्यायचा असेल तर सर्वात आधी अटी आणि पात्रता तपासली जाते. राज्यात सध्या सुमारे 1,40,00,000 ज्येष्ठ नागरिक आहेत. जर सरकारने सरसकट सर्वांनाच लाभ द्यायचं ठरवलं तर ते सरकारलाही परवडणार नाही. म्हणून सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की फक्त गरीब, गरजू आणि पात्र ज्येष्ठ नागरिकांनाच हा लाभ देण्यात येणार आहे. पात्रतेच्या अटी सगळ्यात आधी तुमचं वय तपासलं जाणार आहे. तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्डवर तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. जर तुमचं वय 58, 57, 55, 54 किंवा 50 वर्ष असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. वय 60 वर्ष पूर्ण झालेलंच असायला पाहिजे. 61, 75, 70 किंवा त्यापेक्षा जास्त वय असल्यास तुम्ही या पहिल्या पात्रतेत पास होता. दुसरी पात्रता म्हणजे वयाचा अधिकृत पुरावा. तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल तर तुम्हालाच हा लाभ दिला जाणार आहे. जर ज्येष्ठ नागरिक कार्ड नसेल तर पर्याय म्हणून मतदान ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, हा लाभ मिळेपर्यंत शांत बसू नका. अर्ज कसा भरायचा, तो आजच कसा करायचा, हे मी पुढे सांगणार आहे. उत्पन्नाची अट. आता येते तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट. सरकार स्पष्टपणे म्हणतंय की सर्वांनाच लाभ दिला जाणार नाही. फक्त गरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांनाच हा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा जास्त नसावं. यासाठी सरकार रेशन कार्ड तपासणार आहे. तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. जर रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि अर्जही करता येणार नाही. आवश्यक कागदपत्र अर्ज भरण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागणार आहेत. याशिवाय आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड आणि रहिवासी दाखला ही कागदपत्र जवळ ठेवावी लागणार आहेत. आता येतात त्या 10 वस्तू. आता आपण हळूहळू त्या 10 वस्तू कोणत्या आहेत हे समजून घेणार आहोत. पहिली वस्तू, ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पेन्शन. सरकारने ठरवलं आहे की पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून ज्येष्ठ नागरिकांना 2,500 रुपये मासिक पेन्शन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेची पुन्हा एकदा अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि त्याचा अधिकृत GR काढण्यात आला आहे. दुसरी वस्तू म्हणजे 5 लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड काढणं आवश्यक आहे. हे कार्ड काढणाऱ्यांना मोठ्या आजारांवर मोफत उपचार दिले जाणार आहेत. तिसरी वस्तू, श्रवणयंत्र. कानांना नीट ऐकू येत नसेल तर सरकारकडून श्रवणयंत्र बसवून दिलं जाणार आहे. चौथी वस्तू, दात बसवण्याची सुविधा. ज्येष्ठ नागरिकांना दात नसतील तर सरकारकडून दात बसवून दिले जाणार आहेत. पाचवी वस्तू, चष्मा. डोळ्यांना कमी दिसत असेल तर मोफत चष्मा दिला जाणार आहे. आता आपण पुढील वस्तू समजून घेऊया. सहावी वस्तू, ज्येष्ठ नागरिकांना BP आणि शुगरसाठी लागणारी औषधे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार आहेत त्यांना लागणारी औषधे या योजनेअंतर्गत मोफत दिली जाणार आहेत. या औषधांसाठी ज्येष्ठ नागरिकांना एक विशेष कार्ड काढून दिले जाणार आहे आणि त्या कार्डावरून दर महिन्याला औषधे मिळणार आहेत. सातवी वस्तू, ST महामंडळाच्या लालपरी बसमध्ये आरक्षित आसन. ज्येष्ठ नागरिकांसाठी ST बसमध्ये आधीच काही आसने आरक्षित असतात. परंतु आता सरकारने स्पष्ट आदेश दिला आहे की जर त्या आरक्षित आसनांवर इतर कोणी बसलेले असतील तर कंडक्टरने त्यांना उठवून ज्येष्ठ नागरिकांना ती जागा देणे बंधनकारक असेल. हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.